लास्ट लेक्चरला आपण एक जनरल सायन्स याच्यामधला सेकंड टर्म मधला जो काही चॅप्टर आहे म्हणजे 10वा चॅप्टर आपण सुरू केलेला होता. सेल अँड सेल ऑर्गनली म्हणजे पेशी आणि पेशी अंगक. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण प्लांट सेल आणि अॅनिमल सेल त्याच्यामधले जे ऑर्गनलीज किंवा कंपोनंट्स ऑफ दी सेल जे आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा सिमिलरिटीज कोणते आहेत, म्हणजे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये असणारे सेल ऑर्गनली दोन्हींच्या मध्ये असणारे सेल ऑर्गनली कोणते आहेत आणि जरी असले तर त्याच्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण सेल वॉलच्या भाषेत बोलायचं असेल तर सेल वॉल हे प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतं आणि अॅनिमल सेल मध्ये ऍबसेंट असतं आणि सेल मेम्ब्रेन हे दोन्हींच्या मध्ये प्रेझेंट असतं. बरोबर आहे, आपण हे बघितलेलं होतं. आणि अगदी सुरुवातीला आपण जर सांगायचं असेल तर सेल, व्हॉट इज द सेल, हे आपल्याला माहित आहे. इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव सृष्टी. सजीव सृष्टीचा मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक जर कुठला असेल तर तो म्हणजे पेशी आहे. म्हणजे अगदी आपल्या मानवी शरीराचा जर विचार केला तर मानवी शरीर सुद्धा पेशीपासून बनलेलं आहे. मानवी शरीराची व्याख्या कशी करता येईल, मानवी शरीर कसं बनलंय, पहिल्यांदा पेशी, पेशी एकत्र आले की ऊती, ऊती एकत्र आले की इंद्रिय, इंद्रिय एकत्र आले की इंद्रिय संस्था आणि नंतर अनेक इंद्रिय संस्थांची मिळून ह्युमन बॉडी म्हणजे सेल, टिश्यू, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम आणि ह्युमन बॉडी हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, आता त्यानंतर मला वाटतं आपण त्यातले ऑर्गनलीज जे आहेत त्या ऑर्गनलीज मध्ये एक ऑर्गनली पहिलं बघितलेलं होतं ते म्हणजे काय, सेल वॉल बघितलं होतं. आता सेल वॉलच्या अगोदर सुद्धा म्हणजे सेल वॉलच्या अगोदर आपण ते बघायला पाहिजे होतं सेल मेम्ब्रेन, कारण सेल मेम्ब्रेन हे दोन्ही मध्ये असतं, प्लांट सेल मध्ये सुद्धा असतं आणि अॅनिमल सेल मध्ये सुद्धा असतं. म्हणजे जसं आपण आपल्या घराच्या भोवती कुंपण असतं, त्या कुंपणाचं काम काय असतं की बाहेरचे जे अनावश्यक गोष्टी ज्या असतील किंवा नको असलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला आत येऊ नयेत म्हणून त्यासाठी आपण कुंपण ठेवलेलं असतं. तसंच पेशीमध्ये सुद्धा पेशीची ती एक बॉर्डर आहे असं समजा. मग पेशीची जे काय आउटर लेअर आहे किंवा जे काही आवरण आहे त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. म्हणजे दोन्हींच्या मध्ये सेल मेम्ब्रेन तर आहेच, परंतु प्लांट सेल मध्ये परत एक्स्ट्रा काय आहे, सेल वॉल आहे, ते आपण बघितलं होतं. तर त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय बघा. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो. ठीक आहे, तर त्यामध्ये सेकंड महत्वाचा जो काय ऑर्गनली आपण म्हणूया किंवा कंपोनंट्स ऑफ दी सेल जो आहे तो म्हणजे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, मेम्ब्रेन म्हणजे आवरण. आता मेम्ब्रेन हा शब्द येणार आहे सारखा, तर मेम्ब्रेन म्हणजे आवरण आणि सेल म्हणजे पेशी. तर सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, पेशी आवरण. ठीक आहे, बघा तर आपण स्ट्रक्चर पहिल्यांदा बघूया म्हणजे रचना त्याची बघूया. आता परत मी तुम्हाला बॅक स्लाइडला नेत नाही कारण तुम्हाला आता लक्षात आहे, तुम्ही वहीमध्ये सुद्धा काढले किंवा तुमच्या समोर आता पुस्तक जर असेल तर प्लांट सेल आणि अॅनिमल सेल आहेत तुमच्याकडे. बरोबर, तर प्लांट सेलच्या आणि अॅनिमल सेलच्या जे आउटर कव्हरिंग आहे त्या आउटर कव्हरिंग म्हणजे सेल मेम्ब्रेन. तर बा थिन म्हणजे अतिशय पातळ, फ्लेक्झिबल लवचिक आउटर कव्हरिंग ऑफ द सेल. म्हणजे सेल मेम्ब्रेन हे काय आहे, इट इज द थिन फ्लेक्झिबल आउटर कव्हरिंग ऑफ दी सेल. म्हणजे पातळ लवचिक असं बाहेरचं आवरण आहे. इट इज अ थिन फ्रॅगाइल अँड इलॅस्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे थिन पातळ आहे, इलॅस्टिक लवचिक जसं आहे आपण सांगितलं, आणि आतल्या कंपोनंट्स म्हणजे सेलच्या आत असणारे जे कंपोनंट्स आहेत त्याचं बाहेरच्या पर्यावरणापासून. आता पर्यावरण म्हटल्यानंतर काय आपलं, आता आपण आपल्या बाहेरचं जे पर्यावरण असा विचार करायचा नाही. पेशी आपल्या शरीराच्या आत आहे म्हणजे पेशीच्या तिथलं जे काय सभोवतालचं जे एन्व्हायरमेंट असेल त्याच्यापासून आतले कंपोनंट्स म्हणजे पेशीच्या आत बरेचसे कंपोनंट आहेत. न्यूक्लियस आहे, गॉल्गी बॉडीज आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, लायझोझोम्स आहेत. हे सगळे जे आतले जे काही कंपोनंट्स आहेत त्या आतल्या कंपोनंटचं बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून संरक्षण करण्याचं काम किंवा सेपरेट करण्याचं काम कोण करतं, सेल मेम्ब्रेन. इट इज द थिन फ्लेक्झिबल आउटर कव्हरिंग ऑफ द सेल म्हणलेलं आहे. इट इज अ थिन फ्रॅगाइल अँड इलॅस्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम दी आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्या सभोवताली असणारे जे काही तिथं असणार आहे त्याच्यापासून आतल्या एन्व्हायरमेंट, आतले जे काही कंपोनंट्स आहेत त्याचं सेपरेट करण्याचं काम. त्यानंतर प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ
phospholipids, phospholipids, protein molecules are embedded in two layers of phospholipids. phospholipids त्याचे जे काय मेम्ब्रेन आहे म्हणजे ते जे काय आवरण आहे त्या लेयर मध्ये कुठले मॉलिक्युल्स आहेत प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन टू लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. त्या लेयरच्या मध्ये जे काय फॉस्फोलिपिड्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन मॉलिक्युल्स एम्बेडेड म्हणजे काय तरंगतायत. हे त्याचं रचना झाली. म्हणजे रचना सांगत असताना स्ट्रक्चर सांगत असताना सेल मेम्ब्रेनचं एक तर आपल्याला सांगता आलं पाहिजे सोपं. इट इज अ थिन आउटर कव्हरिंग. बरोबर. हे काय आहे पातळ आणि इलॅस्टिक किंवा फ्लेक्झिबल असं आउटर कव्हरिंग आहे की जे काय सेपरेट करतं सेलच्या आत असणाऱ्या कंपोनंट्सला बाहेरच्या पर्यावरणापासून सेपरेट करतं. फंक्शन, आता फंक्शन काय बा प्रोटेक्ट्स इनर पार्ट्स ऑफ द सेल. आलं का बरोबर. इनर पार्ट्स ऑफ द सेल म्हणजे पेशीच्या आतले जे काही पार्ट्स आहेत. कोणकोणते पार्ट्स सांगता येतील मगाच सांगितल्यासारखंच लिपिड्स हे लायझोझोम्स असतील प्लास्टिड्स असतील मायटोकॉन्ड्रिया असेल न्यूक्लियस असेल हे सगळे जे पार्ट्स आहेत त्या आतल्या सेलच्या आतल्या पार्टला संरक्षण देण्याचं काम करतं. प्रोटेक्ट्स इनर पार्ट्स ऑफ दी सेल. त्यानंतर दुसरं काय रेग्युलेट्स द फ्लो ऑफ सबस्टन्सेस दॅट एंटर इन टू और पास आउट ऑफ दी सेल. जसं घरातला आपण कुंपण असतं त्या कुंपणाच्या तिथे गेट केलेलं असतं. गेटचं काम काय रे आतल्या माणसाला बाहेर सोडायचं त्यावेळी उघडायचं परत बंद करायचं. बाहेरचा माणूस आत येत असेल तर परत ते गेट बंद करायचं. तसं हे सुद्धा काय करतं रेग्युलेट्स द फ्लो म्हणजे काय वाहन म्हणजे वहन. रेग्युलेट्स द फ्लो ऑफ सबस्टन्सेस पदार्थांचं वहन. मग त्याच्यावरती एंटर करणे आणि बाहेर पाठवणे. सेलच्या आत यायचं असेल तर आत घेणे आणि सेलच्या बाहेर पाठवायचं तर बाहेर पाठवणे पदार्थांना. त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं सेल मेम्ब्रेन करतं. इट रेग्युलेट्स द फ्लो ऑफ सबस्टन्सेस दॅट एंटर इनटू और पास आउट. एंटर इनटू म्हणजे आत येणे और पास आउट म्हणजे काय बाहेर. एंटर इनटू और पास आउट ऑफ दी सेल हे त्याचं दुसरं फंक्शन. तिसरं काय आहे सांगा जसं सेल वॉलचं सुद्धा फंक्शन होतं बघा. पेशीचं काय करतो तो काय निश्चित करतो सेल वॉलचं सुद्धा आपण फंक्शन बघितलं होतं. ते फंक्शन सेल वॉलचं सुद्धा आहे बघा. मेंटेन्स द शेप ऑफ दी सेल म्हणजे पेशीचा आकार म्हणजे आपल्याला चित्रात दिसते तसाच आकार असं काही नाही. तर तो पेशीचा जो काय आकार दिसतोय तो पेशीचा आकार निश्चित करण्याचं काम सुद्धा कोण करतं सेल मेम्ब्रेन करतं. सेल वॉल सुद्धा करतं. मेंटेन्स द शेप ऑफ दी सेल. बघा आणखी एकदा फंक्शन काय इट प्रोटेक्ट्स द इनर पार्ट ऑफ दी सेल. इट प्रोटेक्ट्स द इनर पार्ट्स ऑफ द सेल म्हणजे पेशीच्या आतल्या घटकांचं संरक्षण करणं. रेग्युलेट्स द फ्लो ऑफ सबस्टन्सेस दॅट एंटर इनटू और पास आउट ऑफ द सेल म्हणजे पेशीच्या आत बाहेर करणाऱ्या ज्या पदार्थांचं वहन होतं त्या वहनावरती नियंत्रण करण्याचं काम. आणि तिसरं आहे मेंटेन्स द शेप ऑफ द सेल म्हणजे पेशीचा आकारावर निश्चित करणे किंवा पेशीचा आकार निश्चित करण्याचं काम सुद्धा सेल मेम्ब्रेन करतं. त्यानंतर पुढं बा तेच आपण आणखी एकदा मराठीत बघूया. प्रदर्भ पटल किंवा पेशी पटल असं म्हणतात किंवा पेशी आवरण असे म्हणतात. जसं आता मी सांगितलं ह्याला दुसरा शब्द सुद्धा आहे सेल मेम्ब्रेनला काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन असंही म्हणतात. पेशी पटल प्रदर्भ पटल पेशी आवरण म्हणजे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे पेशीभोवती असणारं पातळ नाजूक व लवचिक आवरण असून बघा मगाशी सांगितलं थिन फ्लेक्झिबल मेम्ब्रेन किंवा कवरिंग आहे. थिन फ्लेक्झिबल कवरिंग पातळ नाजूक लवचिक आवरण असून पेशीतल्या घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवतं. म्हणजे पेशीच्या आत जे काही घटक आहेत त्याला बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून सेपरेट करण्याचं काम करतं. दुसरं स्पुरिल मेदाच्या म्हणजे फॉस्फोलिपिड्स म्हणजे कुठले मेद आहे ते लिपिड्स म्हणजे मेद. फॉस्फोलिपिडच्या दोन थरामध्ये मिसळलेल्या प्रथिनांचे रेणू अशी प्रदर्भ पटलाची रचना असते. म्हणजे प्रदर्भ पटल किंवा सेल मेम्ब्रेन म्हणजे काय आहे थोडक्यात तर फॉस्फोलिपिडचे दोन लेयर आहेत. म्हणजे असे समजा दोन लेयर आहेत फॉस्फोलिपिडचे दोन लेयर की ज्याच्यामध्ये प्रथिन आहेत. त्या फॉस्फोलिपिडच्या दोन लेयरचे म्हणून सेल मेम्ब्रेन बनलेलं असतं म्हणजे ते आवरण तयार झालेलं असतं. त्यानंतर प्रदर्भ पटल काही ठराविक पदार्थांना एजा करू देतं. बघा सांगितलं मी गेट काय करतं आपल्या कंपाऊंड मध्ये गेटचं काय भूमिका असते ज्याला आत यायचं त्याला आत ज्याला नको असेल त्याला बाहेर थांबवतो. तसं ठराविक पदार्थांना म्हणजे पेशीला आत उपयोगी कुठले पदार्थ आहेत ऑक्सिजन आहे पाणी आहे हे उपयोगी पदार्थ जे आहेत त्यांना ये जा करू देतं. तर काही पदार्थांना अटकाव करते म्हणून त्याला आता हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा म्हणून त्याला निवडक्षम पार पटल म्हणजे निवडून पाठवतं ना. चाळण काय करते रे आपली चाळताना आपल्याला काही असेल तर जे नको आहे ते खाली पडतं बारीक जे असेल त्याने गहू असेल तर ते वरती म्हणजे निवडतं ते. तसं हे सेल मेम्ब्रेन सुद्धा जे उपयोगी असणारे घटक आहेत त्या घटकांना आत येऊ देतं आणि उपयोगी नसणाऱ्या घटकांना बाहेर थांबवतं.
म्हणजे निवडून पाठवतं, म्हणून त्याला काय म्हणतं, निवडक्षम पारपटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन म्हणजे आवरण आहे. निवडक्षम पारपटल, पारपटल म्हणजे मेम्ब्रेन किंवा आवरण. का? कारण प्रदर्भपटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देतं, तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल किंवा सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. पुढं आता मग ह्यामध्ये मगाशी मी जसं सांगितलं, कुठले पदार्थ नेमके की ज्यांना आत येऊ द्यायचं किंवा कुठले पदार्थांना बाहेर थांबवायचंय. या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त, म्हणजे पाणी असेल, क्षार असेल, ऑक्सिजन असेल, असे जे उपयुक्त आहेत ते रेणुपेशीत प्रवेश करतात. तर अनावश्यक कुठलं? कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर पडतात. बघा, डोळ्यासमोर आकृती ठेवा. प्लांट सेल असेल किंवा अॅनिमल सेल असेल, त्याच्या भोवती सेल मेम्ब्रेन आहे, म्हणजे पेशी आवरण किंवा प्रदर्भपटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ते काय करतं की सेलच्या बाहेर असणारं जे एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यातले जे काही उपयोगी पदार्थ आहेत त्यांना ये जा करू देणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्या फ्लो रेग्युलेट करणं, म्हणून त्याला सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. मग ते पदार्थ म्हणजे कोणते? की त्यामध्ये पाणी असेल, क्षार असेल, ऑक्सिजन असेल, असे उपयुक्त रेणुपेशीत प्रवेश करतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर पडतात. त्यानंतर पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम प्रदर्भपटल करते. यास समस्थिती म्हणतात. महत्वाचं म्हणजे पेशी बाहेर काही घडू दे, जी काय आता प्लांट सेल असेल किंवा अॅनिमल सेल असेल, त्याच्या बाहेरचं एन्व्हायरमेंट, बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणजे बाहेरचं नव्हे, त्या पेशीच्या आजूबाजूला जे काय असेल, पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदर्भपटल करते. यास म्हणजे ती जी स्थिती आहे पेशीची की आहे असं आतले जे काय कॉम्पोनंटचे पोझिशन असेल किंवा त्याची जे काय प्रोसेस असेल, ते सगळे आहे अशी मेंटेन करते. दॅट इज कॉल्ड एज समस्थिती. त्याला काय म्हणतात? समस्थिती असं म्हणतात त्या प्रोसेसला. आता आपण व्हिडिओ बघूया एक इथं.
सर आवाज येईना सर. आवाज येईना सर. ओके ओके थांब. विसरण या प्रक्रियांनी होतो. विसरण म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांसारखे लहान रेणू पेशींमध्ये घेणे व पेशी बाहेर जाणे. आणि परासरण क्रिया म्हणजे जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणारा पाण्याचा प्रवास होय, म्हणजेच पेशी पटल. प्रद्रव्य पटल हे प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. प्रद्रव्य पटल हे मेद आणि प्रथिनांचे बनलेले असते. प्रद्रव्य पटलातील बाहेरील 2 थर हे मेदाचे असतात, तर आतील थर हा प्रथिनांचा असतो. प्रद्रव्य पटल हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक आणि लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्फुरिल मेदाच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना दिसून येते. प्रद्रव्य पटल हे काही पदार्थांना ये-जा करू देते, तर काही पदार्थांना थांबवून ठेवते. म्हणून प्रद्रव्य पटलाला निवडक्षम पारपटल असं म्हणतात. याच गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात, तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ हे पेशीबाहेर पडतात. हे सर्व प्रद्रव्य पटलामुळेच घडून येते. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. यास समस्थिती म्हणतात. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवलेले प्रद्रव्य पटल हे मेद व प्रथिनांचे बनलेले असते. त्यातील बाहेरील 2 थर मेदांचे तर आतील थर प्रथिनांचे असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटची साखळी दिसून येते. त्यामुळे प्रद्रव्य पटलाचे काम व्यवस्थितपणे पार पडते. बरं, आता तुम्ही मला सांगा, पेशीमधला पदार्थाचा प्रवास कसा चालतो? पेशीतला पदार्थाचा प्रवास हा विसरण आणि परासरण या प्रक्रियांनी चालतो. अगदी बरोबर. निरनिराळ्या पदार्थांचा प्रवास हा पेशीमध्ये विसरण व परासरण या प्रक्रियांनी होतो. विसरण म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांसारखे लहान रेणू पेशींमध्ये घेणे व पेशी बाहेर जाणे. आणि परासरण क्रिया म्हणजे जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणारा पाण्याचा प्रवास होय. विसरण व परासरण या क्रियेमुळे पदार्थ हे आत बाहेर सरकू शकतात. अशा प्रकारे आपण विसरण व परासरण या क्रियेविषयी माहिती अभ्यासली. मगाशी आपल्याला व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे जसं आपण सेल मेम्ब्रेनला काय म्हणलं की इट इज द सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे सिलेक्ट करून उपयोगी असणारे पदार्थ आत घेणं, अनावश्यक उपयोगी नसणारे जसं कार्बन डायऑक्साईड सारखे पदार्थ आहेत ते बाहेर टाकणं. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 शब्द माहित झाले बघ, कुठले? विसरण आणि परासरण, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. विसरण म्हणजे काय? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यासारखे पदार्थ पेशीच्या आत घेणे किंवा पेशी बाहेर जाणे, ही जी क्रिया असते ती कशाद्वारे होते? विसरणाद्वारे. आणि परासरण म्हणजे काय? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पार पटलातून होणारा पाण्याचा प्रवास. कारण पाणी सुद्धा महत्वाचा घटक आहे जो पेशीच्या आत आवश्यक असणार आहे. मग बाहेरच्या पेशीच्या बाहेर असणारं पाण्याचं प्रमाण जास्त असेल आणि पेशीच्या आत असलेलं प्रमाण कमी असेल तर जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे, आणि पेशीच्या आत पाणी जास्त असेल आणि बाहेर कमी असेल तर जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे. म्हणजे जी पाण्याची जी देवाणघेवाण आहे त्याला ती कुठल्या क्रियेद्वारे होते? परासरणद्वारे. आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ही जे काही पदार्थ आहेत त्याची देवाणघेवाण कुठल्या क्रियेद्वारे होते? विसरण क्रियेद्वारे. म्हणून इथं 2 शब्द मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, विसरण आणि परासरण. आता त्याच्यावरती आपण अनेकदा बघूया, पेशीची ऊर्जा वापरून चालणारी क्रिया. म्हणजे पेशीला सगळ्या क्रिया करण्यासाठी जी काही ऊर्जा वापरली जाते, म्हणजे काही वेळा ऊर्जा वापरून क्रिया करतात आणि काही वेळा विदाऊट ऊर्जा. मग इथं बघा, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रियेमध्ये पेशीय भक्षण आहे, त्याला काय म्हणतात? एंडोसायटोसिस. बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे ही ऊर्जा वापरून करावी लागणारी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे, त्याला पेशीय भक्षण किंवा एंडोसायटोसिस म्हणतात. त्यानंतर पेशी उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे. ह्या 2 क्रिया ह्या पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. बघा, जर आपण इंग्रजीमध्ये बघायचं असेल तर आपल्याला म्हणले बा, ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी, म्हणजे पेशीची ऊर्जा वापरून होणाऱ्या ज्या प्रोसेस आहेत त्यामध्ये एंडोसायटोसिस आणि एक्सोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे काय?
टू गल्फ और एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एनव्हायरमेंट. गल्फ आणि एनगल्फ म्हणजे काय, पदार्थ, उपयोगी पदार्थ गिळंकृत करणे किंवा बाहेर टाकणे. त्यामध्ये मग जे काही उपयोगी पदार्थ आहेत ते बाहेर टाकणे आणि आत घेणे, ही क्रिया म्हणजे काय, एंडोसायटोसिस. आणि एक्सोसायटोसिस म्हणजे टू एक्सट्रॅक्ट द वेस्ट मटेरियल, म्हणजे बाहेर अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे. हे क्रिया करण्यासाठी पेशीला ऊर्जा वापरावी लागते. आणि दुसरी जी आहे ती प्रोसेस दॅट और दोज दॅट डू नॉट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी, जे मगाशी सांगितले व्हिडिओ मध्ये 2 शब्द आपण, की डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. ह्याला कुठली ऊर्जा लागत नाही. म्हणजे एंट्री और एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2 आणि CO2, आणि त्याला डिफ्युजन म्हणायचं म्हणजे विसरण. आणि ऑस्मोसिस म्हणजे काय, परासरण. इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसते बा की प्लांट सेल दाखवलेले आहे. त्यामध्ये प्लांट सेल मध्ये काय 3 वेगवेगळ्या दाखवलेले आहेत पोझिशन, म्हणजे 3 वेगवेगळ्या स्थिती आहेत, की पाणी बाहेर जाणं, बरोबर आहे, म्हणजे पेशीच्या आतनं बाहेर दाखवले H2O. आणि इथं काय दाखवले, एकदा बाहेर दाखवले, एकदा आत दाखवले, आणि तिसरी स्थिती काय आहे, बाहेरून आत दाखवलेले. तर ऑस्मोसिस म्हणजे परासरण जे दाखवले तुम्हाला इथं पहा, हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक असे 3 त्याचे प्रकार आहेत. कारण मी मगाशी काय म्हणलं, की परासरण हे कसं होतं, म्हणजे परासरणामध्ये कुठली नेमकी क्रिया घडते, जास्त पाण्याचे लेवल असल्याकडून कमी पाण्याचे लेवल असलेल्या भागाकडे पाण्याची देवाणघेवाण, हे ऑस्मोसिस मध्ये होतं, म्हणजे परासरणामध्ये. मग त्या परासरणाचे 3 प्रकार आहेत, हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक. बघा इथं आता अनेकदा लक्षात येईल तुम्हाला, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रियेमध्ये आपण सांगितलं, पेशीय भक्षण त्याला एंडोसायटोसिस म्हणतात, आणि दुसरं पेशी उत्सर्जन त्याला एक्सोसायटोसिस म्हणतात. पेशी भक्षण म्हणजे पर्यावरणातून अन्न व पदार्थ गिळंकृत करणे, आणि पेशी उत्सर्जन म्हणजे आतले पदार्थ बाहेर टाकणे, उत्सर्जन करणे. आणि पेशीची ऊर्जा न वापरता चालणारी क्रिया कुठले, विसरण आणि परासरण. विसरण म्हणजे काय, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे. आणि परासरण म्हणजे काय, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटल. निवडक्षम पारपटल कुठला आहे रे, सेल मेम्ब्रेन म्हणजे काय आहे, निवडक्षम पारपटल आहे. निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. तुम्हाला डेफिनेशन विचारले जाते बा, आणि एकदा बघा इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेले आहे, द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर, म्हणजे जास्त पाणी असलेल्या लेवल कडून, टू अ पार्ट विथ लेस वॉटर, म्हणजे जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जो पाण्याचा प्रवास होतो, थ्रू अ सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे निवडक्षम पारपटलातून, दॅट इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. ऑस्मोसिसची डेफिनेशन लक्षात ठेवा, इट इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटी. 3 शक्यता असतात. कुठल्या 3 शक्यता, एक तर जास्त पाणी पेशीच्या आत असेल तर ते बाहेर जाणार, आणि एक तर जास्त पाण्याकडनं कमी पाण्याकडनं किंवा कमी पाण्याकडनं जास्त पाण्याकडं, आणि तिसरी कंडिशन बाहेरून आत येणार. अशा 3 वेगवेगळ्या कंडिशन आहेत, की ज्याचे 3 प्रकार आहेत, हायपरटोनिक, आयसोटोनिक आणि हायपोटोनिक. तर इथं सुद्धा तुम्हाला दिसते बा, अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी. अतिपरासरी म्हणजेच काय होणार, पेशीच्या आत पाणी जास्त आहे तर ते बाहेर नेलं जातं, त्याला अतिपरासरी म्हणतात. समपरासरी म्हणजे काय, बाहेरची पाण्याची लेवल आणि आतली पाण्याची लेवल सेम असेल. आणि अवपरासरी म्हणजे काय, बाहेरची पाण्याची लेवल जास्त असेल पेशीच्या तर आत येणार. ह्याच्यावरून 3 जे प्रकार मी सांगितले, त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे बा, म्हणजे प्रयोग करून बघता येईल आपल्याला. कीप 4 to 5 रेझिन्स इन वॉटर अँड ऑब्झर्व आफ्टर एन अवर. म्हणजे मनुके जे असतात, बरोबर नाही, बेदाणे म्हणतो आपण त्याला, तर ते कोरडे मनुके तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, पाण्या म्हणजे सुरुवातीला लोक तुम्हाला लक्षात येईल, आणि नंतर काय करायचं, पाण्यामध्ये ठेवायचं 1 तासासाठी. काय दिसेल तुम्हाला सांगा, त्या ग्लासमध्ये किंवा पेल्यामध्ये तुम्ही काही जे पाणी ठेवलं असेल त्या पाण्याचं प्रमाण कमी झालेलं दिसेल, आणि तुम्हाला बेदाणे किंवा जे मनुके ते फुगलेले दिसतील. याचा अर्थ काय, त्या बेदाण्याच्या आत जे काही पेशी आहेत त्याच्या आतलं पाण्याचं प्रमाण कमी असणार, आणि पेल्यातलं आत बाहेर पाणी जे जास्त आहे ते पाणी काय होणार, आत जाणार आहे. कीप द सेम रेजन्स इन शुगर सोल्युशन. तोच परत प्रयोग तुम्ही शुगर सोल्युशन मध्ये ठेवायचं, म्हणजे साखरेच्या पाण्यामध्ये ठेवायचं, आणि त्यावेळेचं निरीक्षण नोंदवायचं. त्यानंतर बा, वुडन डोअर्स फिट व्हेरी टाईट इन रेनी सीझन. आणखी एक आपल्याला उदाहरण लक्षात येतं बा, पावसाळ्यामध्ये आपल्याला जी लाकडी दरवाजे असतात ते काय होतात सांगा, फुगतात किंवा टाईट होतात. हे कशामुळं, तर हे त्याचं उदाहरण सांगता येईल तुम्हाला. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, 3 कंडिशन्स आहेत. कुठल्या 3 कंडिशन्स असू शकतात, जास्त पाण्याकडनं कमी पाणी किंवा कमी पाण्याकडनं जास्त पाण्याकडे, किंवा बाहेरचं आणि आतल्या पाण्याची लेवल सेम असेल. तर पहिला कुठला आहे, आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे काय, अतिपरासरी. म्हणजेच काय, मीडियम आउटसाइड आणि इनसाइड द सेल हॅज सेम प्रोपोर्शन ऑफ वॉटर, डज नॉट गो इन ऑर आउट, म्हणजे समपरासरी. आयसोटोनिक म्हणजे काय, समपरासरी, बाहेरचं पाणी आणि आतलं पाण्याचं प्रमाण सेम असेल. हायपोटोनिक म्हणजे काय, द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर्स द
सेल, म्हणजे पेशीच्या बाहेरचं पाण्याचं प्रमाण जास्त असेल त्यामुळे ते पेशीमध्ये आत पाणी आणं त्याला एंडोमोसिस म्हणतात. एक्झाम्पल, इफ रेझन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिड. जसं उदाहरण बघितलं म्हणजे मनुके पाण्यात ठेवले किंवा बेदाणे पाण्यात ठेवल्यानंतर ते जे उदाहरण आहे ते कशाचं आहे? हायपोटोनिकचं आहे. बरोबर. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन मध्ये काय होतं? सेलच्या आत पाणी जास्त आहे. पहा, द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मिडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ दी सेल. म्हणजे ह्या 3 कंडिशन असू शकतात. हे कशाचं बघतोय आपण? 3 शक्यता कशाच्या आहेत सांगा? ऑस्मॉसिस आहेत. कशाच्या? ऑस्मॉसिस, परासरण. म्हणजे जास्त पाण्याच्या लेवल कडून कमी पाण्याकडे होणारा जे काय पदार्थांचा प्रवास असतो त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. त्यासाठी 3 शक्यता आहेत: आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. आयसोटोनिक मध्ये पेशीच्या आत आणि बाहेर पाण्याचं प्रमाण सेम असतं. हायपोटोनिक मध्ये पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त आणि आत कमी, ज्याच्यामध्ये बेदाण्याचं उदाहरण तुम्ही सांगू शकता. आणि हायपोटोनिक मध्ये पेशीच्या आत पाणी जास्त आणि बाहेर कमी. बघा, बेदाणे पाण्यात ठेवून 1 तासानंतर काय होतं हे निरीक्षण करा. नंतर बेदाणे साखरेच्या द्रावणात ठेवा व 1 तासानंतर त्याचे निरीक्षण करा. पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे घट्ट बसतात असे का होतं? आणि ते 3 जे कंडिशन सांगितल्या, कुठल्या 3 कंडिशन? समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी. समपरासरीमध्ये पेशी भोवतील माध्यम व पेशी यातलं पाण्याचं प्रमाण सारखं असतं. अवपरासरीमध्ये पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी व सभोवतालचं पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि अतिपरासरीमध्ये पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त व पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचं प्रमाण कमी. अशा 3 ह्या शक्यता किंवा 3 कंडिशन आपल्याला ऑस्मॉसिस मध्ये दिसून येतात. म्हणजे डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस जे आहे त्या 2 प्रोसेस विदाउट एनर्जी घडतात. आणि वरती आपण एंडोसायटोसिस आणि एक्सोसायटोसिस ह्या एनर्जी कंझ्युम करतात पेशीमध्ये घडण्यासाठी. तिथपर्यंत आपण बघितलं. काय शंका आहे तुम्हाला? म्हणजे आज काय काय बघितलं बघा आपण. एक कंपोनंट कुठला बघितला? सेल मेम्ब्रेन बघितला. आणि सेल मेम्ब्रेनच्या संबंधित ज्या प्रोसेस आहेत, ज्या एनर्जी खर्च करणाऱ्या आणि विदाउट एनर्जी खर्च करणाऱ्या, अशा कुठल्या? ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन बघितलं. ऑस्मॉसिस मध्ये काय होतं, डिफ्युजन मध्ये काय होतं हे आपण बघितलं. आणि ऑस्मॉसिसच्या 3 कंडिशन कुठल्या आहेत त्या सुद्धा आपण बघितल्या. ठीक आहे.